आता आम्ही नक्षत्र हॉलिडे होमस्टे इथे आलोय, जिकडे आमचं बुकिंग आहे आणि हा आजूबाजूचा परिसर आहे. आतमध्ये जाणाराच रस्ता इतकं निसर्गरम्य असा आहे आणि तिकडे दूरवर एक सुंदर असं पांढरं देऊळ मला दिसतंय. काय माहिती काय आहे ते, फारच सुंदर आहे. आणि पक्षीही दिसत आहेत इथे, काही स्वॅलो आहे तो. आणि असं इथे दुर्गादेवीचं देऊळ आहे इकडचं प्राचीन, आणि हे असे सगळे हट्स केलेले आहेत. आणि आता आपण आतमध्ये एंटर करूया. छान असा भाकरी तांदूळाची आणि असा सुंदर असा एक मेनू त्यांनी दिला आहे. त्याच्याबरोबर आम्ही मोदक ऑर्डर केलेत. अशी सुंदर मस्त अशी सुंदर वाड्या आहेत इकडे. मस्त सुंदर जागा आहे इकडे. हा मेन इकडचा हमरस्ता आहे आणि त्याच्या आजूबाजूला ही अशी गर्द झाडी असलेले असे सुंदर असे बंगले वजा घरं आहेत. घरं वजा बंगले, बंगले वजा घरं, अशी सुंदर मस्त गर्द झाडी. आहा हा. गर्दी आहे. वाव, भारी. आता आम्ही या वाडीतनं चाललोय. मस्त खूप सुंदर अशी वाडी आहे सगळीकडे. हे छान गर्द झाडी आहे, गर्द झाडी. मस्त नारळाची पोफळीची झाडं आहेत, सुपारीची झाडं आहेत. असं सुंदर वातावरण साधारण आहे आणि अतिशय सुंदर गार पण आहे. म्हणजे असं नाही की गरम होतंय, लाह्या लाह्या झाल्यात अंगाच्या, असं पण नाही आहे. अतिशय सुंदर वातावरण आहे आणि मस्त रस्ता आहे हा वाडीचा. इकडून जो जाणारा आहे समुद्राकडे तो, आणि आपण अशा पद्धतीने जाणार आहोत समुद्रात या इकडून. नको मला.